आदरणीय वाकचौरे साहेब, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी फाळके साहेब, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक, ज्यांनी सातत्याने सरकारच्या विरोधात ज्यावेळेस सरकार चुकीचे धोरण घेता त्यावेळेस ते आवाज उठवतात, नुसता महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन ज्यांनी आवाज उठवलाय ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कॉम्रेड अजितजी नवले साहेब. त्याचबरोबर माझे दुसरे मार्गदर्शक एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व, खरं तर त्यांचं कौतुक या तालुक्यामध्ये झालं नाही अजितजी नवले साहेब, परंतु ते झालं पाहिजे, कारण की जी संकल्पना होती, ज्या पद्धतीने पांडे साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला, त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज निळवंडे सारखं धरण झालंय, पिंपळगाव खांड सारखं धरण झालंय, ते माझे दुसरे मार्गदर्शक आदरणीय पांडे साहेब, ज्यांच्यामुळे मी आज घडलोय, त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये मी आज शिक्षण घेतले, ते माझे दुसरे मार्गदर्शक आदरणीय मधुभाऊजी नवले साहेब. त्यानंतर आदरणीय विजयजी देशमुख साहेब, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि अकोला तालुक्यातून कान्याकोपऱ्यातून आलेले तमाम आदिवासी बांधव, बहुजन बांधव. खरं तर मित्रांनो, आज जो काय आजचा मोर्चा होतोय याच्या मागे काहीतरी कारण आहे. आज ज्या काय आपण मागण्या या सरकार दरबारे करतोय, आज जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणारा पुढचा काळ आपल्यासाठी घातक राहील, म्हणून आज आपण इथं मोर्चा घेऊन आलोय. तुम्ही आता बारकाईने बघा, आज सगळेजण आलेत, तुम्ही शांत पद्धतीने ऐका, अजून प्रमुख वक्ते बाकी आहेत, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक मान्यवर इथं आलेले आहेत. आपल्याला आज घाई करायची नाहीये. आज आपल्या आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल आहे, जिल्हा परिषद शाळेच्या प्रश्नाबद्दलचा आज मोर्चा आहे, अतिशय आपल्या जीवनातला महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे थोडा वेळ गेला तरी चालेल, परंतु शांत पद्धतीने आपण ऐकून घ्यायचंय. आज जर आपण बघितलं कॉम्रेड अजितजी नवले साहेब, आपला देश हळूहळू हुकुमशाहीकडे चाललाय, गुलामगिरीकडे चाललाय, आणि एखाद्या देशाला जर हुकुमशाहीकडे न्यायचं असेल तर मित्रांनो काय करावं लागतं? 4 गोष्टी कराव्या लागतात. पहिली म्हणजे हाताला रोजगार द्यायचा नाही, दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणापासून वंचित ठेवायचं, तिसरी गोष्ट म्हणजे काय, जाती जातीमध्ये भांडणं लावायची, आणि चौथी गोष्ट म्हणजे काय, खासगीकरण करून टाकायचं. अशा पद्धतीनं अतिशय शांत पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि RSS विचाराचं सरकार हे आपल्या भारताला हुकुमशाहीकडे घेऊन जाते. आज आपली पहिली मागणी काय आहे की कॉन्ट्रॅक्ट भरती बंद करा. आज कॉन्ट्रॅक्ट भरती चालू केली, 70,000 शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या, परंतु या सरकारने त्या जागा भरल्या नाही. तिथं काय केलं, कॉन्ट्रॅक्ट भरती पद्धतीने ते चालू केलं. आता कॉन्ट्रॅक्ट भरती कोणत्या कंपन्या आहेत? गावितांची कंपनी, आपले आदिवासी मंत्री जे आहेत त्यांची कंपनी आहे मित्रांनो, प्रसाद लाडची कंपनी आहे, अन्य 7 जणांच्या कंपन्या आहेत. म्हणजे काय होणार, आपल्या युवकांनी कितीही अभ्यास केला, आज आपले पोरं डॉक्टर साहेब बहुजन समाजाचे असू द्या, आदिवासी समाजाचे असू द्या, पांडे साहेब पुण्याला जाता, एका खोलीमध्ये 10-10 जण, तिथं 3-3 वर्ष 4-4 वर्ष खासदार साहेब तिथं अभ्यास करता आणि कुठंतरी जाऊन MPSC UPSC क्रॅक करता. परंतु आता या सरकारने कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातून आमच्या युवकांच्या स्वप्नाची राख रांगोळी करून टाकलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही काल परवाचा GR बघितला असेल, जळगाव मध्ये तहसीलदार भरती सुद्धा आता काय होती, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होती. 40,000 पगार तहसीलदारांना, त्याच्या हाताखाली काम करणारा क्लर्कचा पगार 15,000. अशा पद्धतीचं ह्या सरकारचं धोरण आहे. डॉक्टर साहेब, जो दुसरा मुद्दा आहे का, या राज्यामध्ये 65,000 जिल्हा परिषद शाळा आहे आणि या सरकारला आता पहिल्या टप्प्यामध्ये 14,000 शाळा बंद करायच्या. का बंद करायच्या? कारण की यांना काही ठेकेदारांना त्या शाळा द्यायच्या, NGOजला चालवायला द्यायच्या. डॉक्टर साहेब, कोठारी कमिशन नुसार एखाद्या देशाला जर यशस्वी व्हायचं असेल, त्यांच्या पिढीला जर यशस्वी करायचं असेल, थोडं पाणी, थोडं 2 मिनिटं थांबवा, 2 मिनिटं थांबवा. कोठारी कमिशन नुसार 60% जर तुमच्या देशाच्या बजेटचे पैसे जर तुम्ही शिक्षणावर खर्च केले तरच तुमची पिढी यशस्वी होईल. परंतु आपल्या देशाला आता घातक वाटू राहिले, ते पैसे त्यांच्याकडे नाहीयेत. डॉक्टर साहेब, केलं काय यांनी? अदानीसाठी आणि कॉपरेटिव्ह जगासाठी 30%वरनं टॅक्स 22%वर आणला. त्याच्यामुळे नुकसान किती झालं तात्या? 1,50,000 कोटीचं नुकसान झालं. आणि आज जे महाराष्ट्र राज्यामध्ये तात्या जे काही 14,000 शाळा बंद होत आहेत, चासकर साहेब होते, सुधीरजी तांबे साहेब होते, त्यांनी अभ्यास केला, फक्त 2,000
कोटीमध्ये ह्या शाळा चालू राहू शकतात, परंतु यांना आदिवासी पोरं शिकून द्यायचे नाही, बहुजनांचे पोरं शिकून द्यायचे नाही, इथं बेरोजगारी आणायची, यांना सुशिक्षित करायचं नाही. आज डॉक्टर साहेब, पांडे साहेब, तुम्हाला माहिती आहे आज हे जे काय धोरण घेऊन आले का शाळा बंद करायच्या कमी पटाच्या आणि संयुक्त शाळा करायची. एक सोपं उदाहरण तुम्हाला देतो. घाटघरची शाळा बंद होणार, रतनवाडीची बंद होणार, कोलटेंबेची बंद होणार, मुर्शिदची बंद होणार, मुदखेलची बंद होणार आणि हे सगळे कुठं येणार? संयुक्त पोरं शिकायला भंडारदऱ्याला. आज तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे भंडारदरा सारख्या ठिकाणी पावसाची किती पाऊस पडतो, तीव्रता काय पांडे साहेब. आज तिथं व्यवस्था नाहीये. आमचे आदिवासींचे पोरं कस काय इतक्या लांब येतील? शिक्षण कायद्याचा नियम होता 1ली ते 5वी 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये पाहिजे, 5वी ते 8वी 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये पाहिजे, परंतु हे सगळ्या नियमाचं उल्लंघन करू राहिलं हे सरकार. आमच्या आदिवासी पोरांना यांना शिकून द्यायचं नाहीये. सोपी गोष्ट सांगतो मित्रांनो, आमच्या मुली, आमच्या भगिनी या शिक्षणापासून वंचित राहणार आहे. त्यांच्या सुरक्षितेबाबत पांडे साहेब कोण जबाबदारी घेणार? एकनाथ शिंदे जबाबदारी घेणार का देवेंद्र फडणवीस घेणार? आज जर आमच्या बहिणी शिकल्या नाही तर काय होणार? आई वडील सांगणार का तुम्ही आता काय करा, बाल मजुरी करा. आमच्या बहिणी मजुरी करतील. कुठंतरी वडिलांना भीती वाटली का मुलगी चुकीचं वागतीये तर वडील काय म्हणणार, हे वजन आता मी रिकामं करतो, हिचं लग्न लावतो. बाल विवाह होणार. बाल विवाह झाल्यानंतर काय होणार? अकालीन मातृत्वाला सामोरे जावं लागेल आमच्या बहिणींना आणि आमची येणारी पुढची पिढी काय होईल डॉक्टर साहेब? कुपोषित जन्माला येईल. हे धोरण हे सरकार घेते. अशा पद्धतीने चुकीचं धोरण हे सरकार घेत आहे मित्रांनो. त्यानंतर जो तिसरा मुद्दा होता का जाती जातीमध्ये आपण भांडणं लावतोय, हे भारतीय जनता पार्टी. मणिपूरचा किस्सा लांब नाही मित्रांनो. तिथं 2 जाती होत्या, मैती आणि कुकी. इतक्या वर्ष झाले गुन्ह्या गोविंदांनी त्या जाती तिथं नांदवत होत्या. जसे अकोला तालुक्यामध्ये बहुजन समाज, आदिवासी समाज सगळेजण आपण गुन्ह्या गोविंदाने राहतोय, परंतु काही ठराविक प्रवृत्ती डॉक्टर साहेब आपण बघितली. 9 ऑगस्टला काय केलं? आदिवासींमध्ये आणि मराठा समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये दरी निर्माण करायचा प्रयत्न इथले पण काही प्रवृत्ती करतायत. त्याच पद्धतीने कुकी समाजामध्ये मैती समाजाला आरक्षण द्यायचं हायकोर्टाने ऑर्डर पास केली आणि मग ते तिथं भांडणं झाले. आजही देखील इथं काय होतंय? आदिवासींमध्ये धनगरांना हे आरक्षण देऊ पाहता. आम्हाला धनगरांना आरक्षण देण्याबद्दल आमचा विरोध नाहीये. तुम्ही आरक्षण 100% त्यांना द्या, परंतु आमच्या आरक्षणामध्ये नाही. आम्ही ते सहन करून घेणार नाही. अहो, स्वातंत्र्यापासून 75 वर्ष झाले, अजून आमचा समाज मागे आहे. काय दिलंय आमच्या समाजाला? फक्त नावाला म्हणतात आदिवासी समाज मूळ मालक आहे, जंगल जमिनी आदिवासींच्या आहेत, परंतु दिलाय काय? आज जो तात्या जर एखाद्या परदेशातल्या व्यक्तीला बोलवलं आणि असे 10 समाज उभे केले आणि सांगितलं ओळख कोणचा समाज इथला पहिला आहे, तो ओळखूच शकत नाही का आदिवासी समाज पहिला आहे? अहो, आम्हाला तुम्ही फक्त नावाला म्हणता आम्ही मूळ रहिवासी, जमिनी आमच्या, जंगल आमचे, परंतु केलं काय आमच्या समाजासाठी? आजही महाराष्ट्र राज्यामध्ये 9% बजेट आदिवासींसाठी आहे. आपलं आर्थिक बजेट जर तुम्ही वार्षिक बजेट जर पाहिलं तर ते किती आहे? 5.5 लाख कोटी. 9%च्या प्रमाणे आपल्याला 49,000 कोटी पाहिजे. परंतु काल परवाच्या सभेमध्ये आपले आमदार पवार साहेबांसमोर तात्या सांगत होते की साहेब 22,000 कोटी आमच्या विभागाचे पैसे दुसऱ्या विभागाकडे दिले. अमोल कोल्हेंनी त्यांचे बरोबर कान टोचले. मग तुम्ही काय तिथं मांडी लावून फक्त टाळ्या वाजवायला गेलेत का? तुम्ही गेले ना आमच्या जनतेला सांगून विकासासाठी चाललोय, निधी आणायची. अरे या बाबाला ही भारतीय जनता पार्टी येड्यात काढतीये डॉक्टर साहेब. ही भारतीय जनता पार्टी काय करतीये? प्रायव्हेटायझेशन करू राहिली. कोणासाठी? फक्त एकट्या अंबानीसाठी, एकट्या अदानीसाठी. त्यांना कळत नाहीये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून घेत आहे. हे आता सगळ्या खासगी कंपन्यांना विकून टाकले आपल्या मालमत्ता. आता अदानीला अडचण येऊ राहिली डॉक्टर साहेब. जंगलांमध्ये घुसायला अडचण येते. हा जो आपण पेसा कायद्याचा जो मुद्दा घेतलाय तिथं आता डॉक्टर साहेब फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 2023 मध्ये या भारतीय जनता पार्टीने अमेंडमेंट केली. अमेंडमेंटमध्ये काय बदल केला का? याच्यापूर्वी तात्या आमच्या परिसरात जर कोणाला यायचं असेल किंवा काही काम करायचं असेल तर ग्रामसभेचा ठराव लागायचा, तळपडे साहेब. परंतु आता यांनी काय केलंय? त्याच्यावर शिथिलता आणली आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, यांचा डोळा आपल्या जंगलांवर आहे. कारण की आपला भारत देश हा नॅचरल रिसोर्सेस मध्ये इतका परिपूर्ण आहे का आता कोळसा मायनिंग करायला लागते अदानीला, तिथं त्यांना अडचण येते. दुसरा मुद्दा जो आपला होता का मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मित्रांनो, खरं तर आपण कौतुक केलं पाहिजे. इथं जी नेते मंडळी आली त्यांचं, आज त्यांना माहिती आहे समाज माग आहे म्हणून आज ते आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेत.
सगळ्या नेत्यांचं आपण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करावं। आणि आमची मागणी आहे, मराठा समाजालाही खूप चांगले दिवस नाही राहिले डॉक्टर साहेब। मी चर्चा करत होतो तुमचे, मी आता जिल्हा बँकेत आहे, सातबारे अगदी 1 एकर 20 गुंठे इथपर्यंत आलेले आहेत मराठी समाजाचे। त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। आज आमचे ते मोठे बंधू आहेत। आणि डॉक्टर साहेब तुम्ही आता काही मुद्दे मांडणार आहे, परंतु आदिवासी समाजाला मी आज सोप्या भाषेत सांगणार आहे, आपल्याला जर पुढे निघायचं असेल तर आपल्याला जंगलामध्ये अतिक्रमण सुरू करावं लागेल। कोण येतं आडवं आपण त्यांना पाहू। एक सोपं उदाहरण देतो, कर्नाटकामध्ये एका शेतकऱ्याने डॉक्टर साहेब 200 एकरामध्ये चंदनाची शेती केली, 200 एकराला कंपाऊंड केलं, घोडे घेतले, त्याच्यावर बॉडीगार्ड टाकले, बंदुकीवर बंदुकी दिल्या, चंदनाची शेती करतोय। आज जर चंदनामध्ये तुम्ही 50 लाख रुपये गाव मिळून जर खर्च केला तर उद्या 20 वर्षामध्ये त्या 50 लाखाचे 500 कोटी झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही कशाला घाबरता? कोणचा फॉरेस्ट अधिकारी येतो आडवा, येऊ द्या, मी तिथं येतो तुमच्या मदतीला। कोण काय करतं आपण बघूया। चिपको मुवमेंट चालू करू, झाडांना असं मिठी मारून ठेवायची, अदानी आला तर, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो। आणि जाता जाता परत एक मी शेवटची गोष्ट सांगू इच्छितो, आपल्या आरक्षणामधून अनेक लोक क्लास 1 अधिकारी झालेत तळपटे साहेब। आता त्यांना मी विनंती करतो, तुम्ही आरक्षणाच्या जीवावर क्लास 1 अधिकारी झालेत तर तुम्ही आता समाजासाठी एकजूट झाले पाहिजे आणि उभे राहिले पाहिजे, आवाज उठवला पाहिजे। आणि भारतीय जनता पार्टीला एकच गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही आदिवासींना हिनवू नका। आमच्या जर तुम्हाला नादी, तुम्ही जर आमच्या नादीला लागले, आमचा समाज नक्की सांगू इच्छितो शांत आहे, हे कोणाच्या आडव्यात घुसत नाही। आम्ही कधी कोणाकडे भीक मागितली नाही आणि कधी चोऱ्या केल्या नाही, परंतु आम्ही ही बिरसा मुंडा असू द्या, राघोजी भांगरे असू द्या, त्यांचे वारसदार आहोत, त्यांच्या विचाराचे वारसदार आहोत। आम्ही डॉक्टर साहेब गलवारी घेऊन शिकारी करायला 1 नंबर आहे। आणि आम्ही ठरवलंय तात्या, येत्या 2024 ला या भारतीय जनता पार्टीची शिकार आम्ही 100% करणार। अहो तुम्ही गृहीत धरता का आदिवासींना? 9% आदिवासी समाज या भारतामध्ये राहतोय। तुम्हाला कसं मतदान होईल आम्ही पाहतो आता। आणि जाता जाता परत सांगतो, हळूहळू हुकुमशाहीकडे आपण कसं चाललंय। आपल्या सगळ्या कंपन्या, शासकीय कंपन्या यांनी विकून टाकल्या, प्रायव्हेटायझेशन केलं, खासगीकरण केलं। त्याच्यामुळे काय झालं, शासकीय नोकरी गेल्या, त्यामुळे काय झालं, आपलं आरक्षण गेलं, आरक्षण गेल्यामुळे काय झालं, जुनी पेन्शन गेली, जुनी पेन्शन झाल्यामुळे काय झालं, आपण झालो बेरोजगार। सरकारी कंपन्या विकल्यामुळे सरकारचं जे काही त्यांची कमाई होती ती कमी झाली, म्हणून जीएसटी वाढवलं, बरोबर। आता काय केलं, एप्रिल 2023-22 मध्ये यांनी चौथ्या वर्ग 4च्या सगळ्या नोकऱ्या संपवल्या। मार्च 23 मध्ये वर्ग 2 आणि वर्ग 3च्या डॉक्टर साहेब नोकऱ्या संपवल्या। आता काय केलं, शाळा बंद करताय, बरोबर। म्हणजे हळूहळू आपण हुकुमशाहीकडे जातोय। आणि आता पुढचा टप्पा काय राहील, 25 पर्यंत सगळ्या सरकारी कारखाने विकून टाकायचे, आरक्षण संपून टाकायचं, 27 ला जंगल जमिनी विकून टाकायच्या, बरोबर। आणि 30 ला हे काय करणार, संविधान बदलणार। आणि पुन्हा आपण 1947च्या आधी जसं जाती जाती मिळून जर आपण जसे व्यवसाय करत होतो तसं आपल्याला भाग पडणार। म्हणून आपल्याला आज इथून एक विचार घेऊन जायचा आहे की जे काय भारतीय जनता पार्टी करतीये अगदी चुकीचं करतीये। आणि आज मी या मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगू इच्छितो, जे काय आमच्या आज मागण्या आहेत त्या जर तुम्ही 1 महिन्याच्या आत पूर्ण केल्या नाही तर आम्ही इथं आता थांबणार नाही। आमचा पुढचा मोर्चा मंत्रालयात राहील, एवढं मी आव्हान देतो। आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात, सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र, जय आदिवासी। धन्यवाद अमित दादा। पाहिजे, कारण की जी संकल्पना होती, ज्या पद्धतीने पांडे साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला, त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज निळवंडे सारखं धरण झालंय, पिंपळगाव खांड सारखं धरण झालंय। ते माझे दुसरे मार्गदर्शक आदरणीय पांडे साहेब, ज्यांच्यामुळे मी आज घडलोय, त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये मी आज शिक्षण घेतले, ते माझे दुसरे मार्गदर्शक आदरणीय मधुभाऊजी नवले साहेब, त्यानंतर आदरणीय विजयजी देशमुख साहेब, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि अकोला तालुक्यातून कान्याकोपऱ्यातून आलेले तमाम आदिवासी बांधव, बहुजन बांधव। खरं तर मित्रांनो, आज जो काय आजचा मोर्चा होतोय याच्या मागे काहीतरी कारण आहे। आज ज्या काय आपण मागण्या या सरकार दरबारे करतोय, आज जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणारा काळ, येणारं
पुढचा काळ आपल्यासाठी घातक राहील, म्हणून आज आपण इथं मोर्चा घेऊन आलोय. तुम्ही आता बारकाईने बघा, आज सगळेजण आलेत, तुम्ही शांत पद्धतीने ऐका. अजून प्रमुख वक्ते बाकी आहेत, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक मान्यवर इथं आलेले आहेत. आपल्याला आज घाई करायची नाहीये. आज आपल्या आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल आहे, जिल्हा परिषद शाळेच्या प्रश्नाबद्दलचा आज मोर्चा आहे. अतिशय आपल्या जीवनातला महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे थोडा वेळ गेला तरी चालेल, परंतु शांत पद्धतीने आपण ऐकून घ्यायचंय. आज जर आपण बघितलं कॉम्रेड अजितजी नवले साहेब, आपला देश हळूहळू हुकुमशाहीकडे चाललाय, गुलामगिरीकडे चाललाय. आणि एखाद्या देशाला जर हुकुमशाहीकडे न्यायचं असेल तर मित्रांनो काय करावं लागतं? 4 गोष्टी कराव्या लागतात. पहिली म्हणजे हाताला रोजगार द्यायचा नाही, दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणापासून वंचित ठेवायचं, तिसरी गोष्ट म्हणजे काय, जाती जातीमध्ये भांडणं लावायची, आणि चौथी गोष्ट म्हणजे काय, खासगीकरण करून टाकायचं. अशा पद्धतीनं अतिशय शांत पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि RSS विचाराचं सरकार हे आपल्या भारताला हुकुमशाहीकडे घेऊन जाते. आज आपली पहिली मागणी काय आहे की कॉन्ट्रॅक्ट भरती बंद करा. आज कॉन्ट्रॅक्ट भरती चालू केली, 70,000 शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या, परंतु या सरकारने त्या जागा भरल्या नाही. तिथं काय केलं, कॉन्ट्रॅक्ट भरती पद्धतीने ते चालू केलं. आता कॉन्ट्रॅक्ट भरती कोणत्या कंपन्या आहेत? गावितांची कंपनी, आपले आदिवासी मंत्री जे आहेत त्यांची कंपनी आहे मित्रांनो, प्रसाद लाडची कंपनी आहे, अन्य 7 जणांच्या कंपन्या आहेत. म्हणजे काय होणार, आपल्या युवकांनी कितीही अभ्यास केला, आज आपले पोरं डॉक्टर साहेब बहुजन समाजाचे असू द्या, आदिवासी समाजाचे असू द्या, पांडे साहेब पुण्याला जाता, एका खोलीमध्ये 10-10 जण, तिथं 3-3 वर्ष 4-4 वर्ष खासदार साहेब तिथं अभ्यास करता आणि कुठंतरी जाऊन MPSC UPSC क्रॅक करता. परंतु आता या सरकारने कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातून आमच्या युवकांच्या स्वप्नाची राख रांगोळी करून टाकलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही काल परवाचा GR बघितला असेल, जळगाव मध्ये तहसीलदार भरती सुद्धा आता काय होती, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होती. 40,000 पगार तहसीलदारांना, त्याच्या हाताखाली काम करणारा क्लर्कचा पगार 15,000. अशा पद्धतीचं ह्या सरकारचं धोरण आहे. डॉक्टर साहेब, जो दुसरा मुद्दा आहे का, या राज्यामध्ये 65,000 जिल्हा परिषद शाळा आहे आणि या सरकारला आता पहिल्या टप्प्यामध्ये 14,000 शाळा बंद करायच्या. का बंद करायच्या? कारण की यांना काही ठेकेदारांना त्या शाळा द्यायच्या, NGOजला चालवायला द्यायच्या. डॉक्टर साहेब, कोठारी कमिशन नुसार एखाद्या देशाला जर यशस्वी व्हायचं असेल, त्यांच्या पिढीला जर यशस्वी करायचं असेल, थोडं पाणी, थोडं 2 मिनिटं थांबवा, 2 मिनिटं थांबवा. कोठारी कमिशन नुसार 60% जर तुमच्या देशाच्या बजेटचे पैसे जर तुम्ही शिक्षणावर खर्च केले तरच तुमची पिढी यशस्वी होईल. परंतु आपल्या देशाला ते आता घातक वाटू राहिले, ते पैसे त्यांच्याकडे नाहीयेत. डॉक्टर साहेब, केलं काय यांनी? अदानीसाठी आणि कॉपरेटिव्ह जगासाठी 30%वरनं टॅक्स 22%वर आणला. त्याच्यामुळे नुकसान किती झालं तात्या? 1,50,000 कोटीचं नुकसान झालं. आणि आज जे महाराष्ट्र राज्यामध्ये तात्या जे काही 14,000 शाळा बंद होत आहेत, चासकर साहेब होते, सुधीरजी तांबे साहेब होते, त्यांनी अभ्यास केला, फक्त 2,000 कोटीमध्ये ह्या शाळा चालू राहू शकतात. परंतु यांना आदिवासी पोरं शिकून द्यायचे नाही, बहुजनांचे पोरं शिकून द्यायचे नाही, इथं बेरोजगारी आणायची, यांना सुशिक्षित करायचं नाही. आज डॉक्टर साहेब, पांडे साहेब, तुम्हाला माहिती आहे आज हे जे काय धोरण घेऊन आले का, शाळा बंद करायच्या कमी पटाच्या आणि संयुक्त शाळा करायची. एक सोपं उदाहरण तुम्हाला देतो, गाडगरची शाळा बंद होणार, रतनवाडीची बंद होणार, कोलटेंबेची बंद होणार, मुर्शिदची बंद होणार, मुदखेलची बंद होणार, आणि हे सगळे कुठं येणार? संयुक्त पोरं शिकायला भंडारदऱ्याला. आज तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे भंडारदरा सारख्या ठिकाणी पावसाची किती पाऊस पडतो, तीव्रता काय पांडे साहेब. आज तिथं व्यवस्था नाहीये. आमचे आदिवासींचे पोरं कस काय इतक्या लांब येतील? शिक्षण कायद्याचा नियम होता 1ली ते 5वी 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये पाहिजे, 5वी ते 8वी 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये पाहिजे. परंतु हे सगळ्या नियमाचं उल्लंघन करू राहिलं हे सरकार. आमच्या आदिवासी पोरांना यांना शिकून द्यायचं नाहीये. सोपी गोष्ट सांगतो मित्रांनो, आमच्या मुली, आमच्या भगिनी या शिक्षणापासून वंचित राहणार आहे, त्यांच्या सुरक्षितेबाबत पांडे साहेब कोण जबाबदारी घेणार? एकनाथ शिंदे जबाबदारी घेणार का देवेंद्र फडणवीस घेणार? आज जर आमच्या बहिणी शिकल्या नाही तर काय होणार? आई वडील सांगणार का तुम्ही आता काय करा,
बाल मजुरी करा, आमच्या बहिणी मजुरी करतील. कुठंतरी वडिलांना भीती वाटली का मुलगी चुकीचं वागतीये तर वडील काय म्हणणार, हे वजन आता मी रिकामं करतो, हिचं लग्न लावतो. बालविवाह होणार. बालविवाह झाल्यानंतर काय होणार, अकालीन मातृत्वाला सामोरे जावं लागेल आमच्या बहिणींना आणि आमची येणारी पुढची पिढी काय होईल डॉक्टर साहेब, कुपोषित जन्माला येईल. हे धोरण हे सरकार घेतंय. अशा पद्धतीने चुकीचं धोरण हे सरकार घेतंय मित्रांनो. त्यानंतर जो तिसरा मुद्दा होता का जाती जातीमध्ये आपण भांडणं लावतोय, हे भारतीय जनता पार्टी. मणिपूरचा किस्सा लांब नाही मित्रांनो, तिथं दोन जाती होत्या, मैती आणि कुकी. इतक्या वर्ष झाले गुन्ह्या गोविंदांनी हे त्या जाती तिथं नांदवत होत्या. जसे अकोला तालुक्यामध्ये बहुजन समाज, आदिवासी समाज सगळेजण आपण गुन्ह्या गोविंदाने राहतोय. परंतु काही ठराविक प्रवृत्ती डॉक्टर साहेब आपण बघितली. 9 ऑगस्टला काय केलं, आदिवासींमध्ये आणि मराठा समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये दरी निर्माण करायचा प्रयत्न इथले पण काही प्रवृत्ती करतायत. त्याच पद्धतीने कुकी समाजामध्ये मैती समाजाला आरक्षण द्यायचं हायकोर्टाने ऑर्डर पास केली आणि मग ते तिथं भांडणं झाले. आजही देखील इथं काय होतंय, आदिवासींमध्ये धनगरांना हे आरक्षण देऊ पाहता. आम्हाला धनगरांना आरक्षण देण्याबद्दल आमचा विरोध नाहीये, तुम्ही आरक्षण 100% त्यांना द्या, परंतु आमच्या आरक्षणामध्ये नाही. आम्ही ते सहन करून घेणार नाही. अहो स्वातंत्र्यापासून 75 वर्ष झाले, अजून आमचा समाज मागे आहे. काय दिलंय आमच्या समाजाला, फक्त नावाला म्हणतात आदिवासी समाज मूळ मालक आहे, जंगल जमिनी आदिवासींच्या आहेत, परंतु दिलाय काय. आज जो तात्या जर एखाद्या परदेशातल्या व्यक्तीला बोलवलं आणि असे 10 समाज उभे केले आणि सांगितलं ओळख कोणचा समाज इथला पहिला आहे, तो ओळखूच शकत नाही का आदिवासी समाज पहिला आहे. अहो आम्हाला तुम्ही फक्त नावाला म्हणता आम्ही मूळ रहिवासी, जमिनी आमच्या, जंगल आमचे, परंतु केलं काय आमच्या समाजासाठी. आजही महाराष्ट्र राज्यामध्ये 9% बजेट आदिवासींसाठी आहे. आपलं आर्थिक बजेट जर तुम्ही वार्षिक बजेट जर पाहिलं तर ते किती आहे, 5.5 लाख कोटी. 9%च्या प्रमाणे आपल्याला 49,000 कोटी पाहिजे. परंतु काल परवाच्या सभेमध्ये आपले आमदार पवार साहेबांसमोर तात्या सांगत होते की साहेब 22,000 कोटी आमच्या विभागाचे पैसे दुसऱ्या विभागाकडे दिले. अमोल कोल्हेंनी त्यांचे बरोबर कान टोचले. मग तुम्ही काय तिथं मांडी लावून फक्त टाळ्या वाजवायला गेलेत का? तुम्ही गेले ना आमच्या जनतेला सांगून विकासासाठी चाललोय, निधी आणायची. अरे या बाबाला ही भारतीय जनता पार्टी येड्यात काढतीये डॉक्टर साहेब. ही भारतीय जनता पार्टी काय करतीये, प्रायव्हेटायझेशन करू राहिली. कोणासाठी, फक्त एकट्या अंबानीसाठी, एकट्या अदानीसाठी. त्यांना कळत नाहीये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून घेत आहे. हे आता सगळ्या खासगी कंपन्यांना विकून टाकले आपल्या मालमत्ता. आता अदानीला अडचण येऊ राहिली डॉक्टर साहेब, जंगलांमध्ये घुसायला अडचण येते. हा जो आपण पेसा कायद्याचा जो मुद्दा घेतलाय तिथं आता डॉक्टर साहेब फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 2023 मध्ये या भारतीय जनता पार्टीने अमेंडमेंट केली. अमेंडमेंटमध्ये काय बदल केला का, याच्यापूर्वी तात्या आमच्या परिसरात जर कोणाला यायचं असेल किंवा काही काम करायचं असेल तर ग्रामसभेचा ठराव लागायचा, तळपडे साहेब. परंतु आता यांनी काय केलंय, त्याच्यावर शिथिलता आणली आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, यांचा डोळा आपल्या जंगलांवर आहे. कारण की आपला भारत देश हा नॅचरल रिसोर्सेस मध्ये इतका परिपूर्ण आहे का आता कोळसा मायनिंग करायला लागते अदानीला, तिथं त्यांना अडचण येते. दुसरा मुद्दा जो आपला होता का मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मित्रांनो खरं तर आपण कौतुक केलं पाहिजे, इथं जी नेते मंडळी आली त्यांचं, आज त्यांना माहिती आहे समाज माग आहे म्हणून आज ते आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेत. सगळ्या नेत्यांचं आपण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करावं. आणि आमची मागणी आहे, मराठा समाजालाही खूप चांगले दिवस नाही राहिले डॉक्टर साहेब. मी चर्चा करत होतो तुमचे, मी आता जिल्हा बँकेत आहे, सातबारे अगदी 1 एकर 20 गुंठे इथपर्यंत आलेले आहेत मराठी समाजाचे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आज आमचे ते मोठे बंधू आहेत. आणि डॉक्टर साहेब तुम्ही आता काही मुद्दे मांडणार आहे, परंतु आदिवासी समाजाला मी आज सोप्या भाषेत सांगणार आहे, आपल्याला जर पुढे निघायचं असेल तर आपल्याला जंगलामध्ये अतिक्रमण सुरू करावं लागेल. कोण येतं आडवं आपण त्यांना पाहू. एक सोपं उदाहरण देतो. कर्नाटकामध्ये एका शेतकऱ्याने डॉक्टर साहेब 200 एकरामध्ये चंदनाची शेती केली. 200 एकराला कंपाऊंड केलं, घोडे घेतले, त्याच्यावर बॉडीगार्ड टाकले, बंदुकीवर बंदुकी दिल्या, चंदनाची शेती करतोय. आज जर चंदनामध्ये तुम्ही 50 लाख रुपये गाव मिळून जर खर्च केला तर उद्या 20 वर्षामध्ये त्या 50 लाखाचे 500 कोटी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कशाला घाबरता? कोणचा फॉरेस्ट अधिकारी येतो आडवा, येऊ द्या, मी तिथं येतो तुमच्या मदतीला. कोण काय करतं आपण बघूया. चिपको मुवमेंट चालू करू.
झाडांना असं मिठी मारून ठेवायची अदानी आला तर, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. आणि जाता जाता परत एक मी शेवटची गोष्ट सांगू इच्छितो. आपल्या आरक्षणामधून अनेक लोक क्लास 1 अधिकारी झालेत तळपटे साहेब. आता त्यांना मी विनंती करतो, तुम्ही आरक्षणाच्या जीवावर क्लास 1 अधिकारी झालेत तर तुम्ही आता समाजासाठी एकजूट झाले पाहिजे आणि उभे राहिले पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीला एकच गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही आदिवासींना हिनवू नका. आमच्या जर तुम्हाला तुम्ही जर आमच्या नादीला लागले, आमचा समाज नक्की सांगू इच्छितो शांत आहे. हे कोणाच्या आडव्यात घुसत नाही. आम्ही कधी कोणाकडे भीक मागितली नाही आणि कधी चोऱ्या केल्या नाही. परंतु आम्ही ही बिरसा मुंडा असू द्या, राघोजी भांगरे असू द्या, त्यांचे वारसदार आहोत, त्यांच्या विचाराचे वारसदार आहोत. आम्ही डॉक्टर साहेब गलवारी घेऊन शिकारी करायला एक नंबर आहे. आणि आम्ही ठरवलंय तात्या, येत्या 2024 ला या भारतीय जनता पार्टीची शिकार आम्ही 100% करणार. अहो तुम्ही गृहीत धरता का आदिवासींना? 9% आदिवासी समाज या भारतामध्ये राहतोय. तुम्हाला कसं मतदान होईल आम्ही पाहतो आता. आणि जाता जाता परत सांगतो, हळूहळू हुकुमशाहीकडे आपण कसं चाललंय. आपल्या सगळ्या कंपन्या, शासकीय कंपन्या यांनी विकून टाकल्या, प्रायव्हेटायझेशन केलं, खासगीकरण केलं. त्याच्यामुळे काय झालं, शासकीय नोकरी गेल्या, त्यामुळे काय झालं, आपलं आरक्षण गेलं. आरक्षण गेल्यामुळे काय झालं, जुनी पेन्शन गेली. जुनी पेन्शन झाल्यामुळे काय झालं, आपण झालो बेरोजगार. सरकारी कंपन्या विकल्यामुळे सरकारचं जे काही त्यांची कमाई होती ती कमी झाली, म्हणून जीएसटी वाढवलं. बरोबर. आता काय केलं, एप्रिल 2023-22 मध्ये यांनी चौथ्या वर्ग 4च्या सगळ्या नोकऱ्या संपवल्या. मार्च 23 मध्ये वर्ग 2 आणि वर्ग 3च्या डॉक्टर साहेब नोकऱ्या संपवल्या. आता काय केलं, शाळा बंद करताय. बरोबर. म्हणजे हळूहळू आपण हुकुमशाहीकडे जातोय. आणि आता पुढचा टप्पा काय राहील, 25 पर्यंत सगळ्या सरकारी कारखाने विकून टाकायचे, आरक्षण संपून टाकायचं, 27 ला जंगल जमिनी विकून टाकायच्या. बरोबर. आणि 30 ला हे काय करणार, संविधान बदलणार. आणि पुन्हा आपण 1947च्या आधी जसं जाती जाती मिळून जर आपण जसे व्यवसाय करत होतो तसं आपल्याला भाग पडणार. म्हणून आपल्याला आज इथून एक विचार घेऊन जायचा आहे की जे काय भारतीय जनता पार्टी करतीये अगदी चुकीचं करतीये. आणि आज मी या मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगू इच्छितो, जे काय आमच्या आज मागण्या आहेत त्या जर तुम्ही 1 महिन्याच्या आत पूर्ण केल्या नाही तर आम्ही इथं आता थांबणार नाही. आमचा पुढचा मोर्चा मंत्रालयात राहील, एवढं मी आव्हान देतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात, सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र, जय आदिवासी. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.